नमस्कार मित्रांनो, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप जास्त स्वागत करते. तर आजचा आपला स्पेशल व्हिडिओ आपला रांगोळीचा असणार आहे. रांगोळी आर्ट असणार आहे. तर मी कोणतं आर्ट काढत आहे ते तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ. कंटिन्यू करा, स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर चला. तर तसंच आपण बरेचसे रांगोळीचे आर्ट मी काढलेले आहे. तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला देखील फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करा मला. मी ID देखील मेन्शन करीनच. आणि चला तसंच इथं क्रेयन्स देखील आहे आणि मम्मी देखील आहे. तर मी रांगोळी स्टार्ट केलेली आहे. तर कशी वाटते ते नक्की सांगा. मला स्वतःला खूप जास्त आवडली आणि काल गुरुवार होता. तर गुरुवारी स्पेशली आपली कोणती रांगोळी असेल करून मला सांगा आणि कशी वाटली ते देखील नक्की कमेंट करून सांगा. कला ही कोणती गोष्ट अशी आहे की जी जर जोपासली तर ती खूप जास्त आपल्या हातामध्ये राहते किंवा हातात आपण कंटिन्यू जर ती आपण करत राहिलो तर खूप जास्त तिच्यामध्ये आपण ग्रोथ करू शकतो आणि सगळ्यात जास्त छान आपण करू शकतो. तर चला तेच मी करत आहे. कंटिन्यू नाही पण नॉर्मल बऱ्यापैकी तर मी ट्राय करत राहते आहे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढण्याची. तर चला तुम्ही देखील पहा कशी वाटते ते नक्की सांगा. कमेंट करून आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला. तर इथं तुम्ही पाहू शकता ते आपण ब्लॅक कलर टाकलेला आहे आणि जसा लागतो तसं मी ब्लॅक कलर खाली टाकत चालले. ब्लॅक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि वरती जसा फोटो आपल्याला दिसतोय त्या पोजमध्येच तसंच फोटो आपल्याला सेम इथे काढायचा आहे. फक्त मी साईडची जी लाईनिंग वगैरे आहे ती काढलेली नाही. नॉर्मल फक्त बाबांची जी पोज आहे बसलेली तेवढाच याचा फोटो फक्त आपण इथं रांगोळी आर्ट काढलेला आहे. आणि जसं मला लागते खाली तसं मी अजूनही ब्लॅक कलर वाढवत चालली आणि त्यावरती मग आपण व्हाईट आणि आर्ट आपलं पूर्ण करत आहोत, ते कंप्लीट करणार आहोत. तर कसं वाटते ते नक्की सांगा. त्याला थोडासा छान असा लुक येण्यासाठी देखील लुक किंवा नॉर्मल छान दिसण्यासाठी साईडने
तर हा फोटो जे तुम्ही पाहत आहात ते आमच्या म्हणजे देवघराच्या वरती आम्ही साईबाबांचा हा फोटो लावला आहे. तो हाच फोटो या फोटोमध्ये जी पोजमध्ये साईबाबा आहेत तो फोटो मी सेम इथे पोजमध्ये साईबाबांचा काढलेला आहे. जे रांगोळी आर्ट मी इथं काढलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता ते आहे. तर आपले सुंदर असे साईबाबा बसलेले आहेत आणि बसलेल्या पोजमध्ये आपण रांगोळी साईबाबांची काढलेली आहे. रांगोळी आर्ट आपण काढलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आवडलं का ते देखील सांगा आणि एक लाईक नक्की करा. तर साईबाबांची मी तरी खूप मोठी भक्त आहे आणि मला प्रत्येक संकटामध्ये म्हणा किंवा कायम माझ्यासोबत असतात, त्यामुळे मी खूप मोठी भक्त आहे. आणि मी त्यामुळे साईबाबांचा एक फोटो किंवा रांगोळी त्यांचं काढण्याचा प्रयत्न केलाय. तर 100% मला छान जमलाय. प्रयत्न माझा खूप छान ठरलाय. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर देखील करा खूप जास्त आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.